नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. 2-3 दिवस आम्ही ॲक्टिव्ह नव्हतो कारण की माझी दाताची ट्रीटमेंट चालू होती म्हणून. पण आता आय विल मेक शुअर की आता मी जरा ॲक्टिव्ह राहील यूट्यूबवरती. तर दिवस तर पूर्ण आजचा गेलेला आहे कामांमध्ये माझ्या. तर आता बघू, संध्याकाळी थोडं आज क्रिकेट आहे, आपली इंडियाची मॅच आहे. तर आमचं थोडं प्लॅनिंग आहे, काहीतरी घरामध्ये स्पेशल बनवायचं आणि मॅच एन्जॉय करायचं. तर आम्ही तुम्हाला दाखवतो मी काय बनवणार आहे ते. काय वाटतंय मग तुला अनिकेत, कोण जिंकेल आज? इंडिया. ऑब्वियसली आपली इंडिया जिंकायला पाहिजे. आज हार के नहीं चलेगा, आज जीतना ही पडेगा. जिंकते तो हर बार है. हां, लास्ट टाइम थोडंसं झालं मॅचमध्ये, गणली थोडी. ह्यावेळेस नाही गणणार. यावेळेस गंडूया. काय मग, काय खायची इच्छा आहे तुझी? म्हणजे जेवण नाही बोलते मी तुला, मी नाश्त्यासाठी बोलते. काहीतरी बनवायचं म्हणजे थोडंसं असं मॅच बघेस तर खाऊ शकतोस तू. पॉपकॉर्न. फक्त पॉपकॉर्न? पॉपकॉर्नच लागतं. पॉपकॉर्न नाही, बघू पास्ता वगैरे. पास्ता किंवा मॅगी खाशील का? हां, यस यस. ठीक आहे, मी बनवते मॅगी आणि पॉपकॉर्न पण घेऊयात. मग आपण जावं लागेल आपल्याला डीमार्टमध्ये. मग खाली बघू तिकडे पहिला आता आपण आईला जाऊन धप्पा देऊयात. हां, आई बसली गार्डन मध्ये. या टायमिंगला आई आमची गार्डनला असते, तर जाऊन तिला धप्पा देऊयात. हाला मी बोलली आईला शोधू आपण. तर हाच बघा काय टाइमपास चालू आहे, लहान बाळांसारखं गार्डन मध्ये बसलाय खेळत. चल, ऑलरेडी आपल्याला उशीर झालाय. 7 वाजता मॅच चालू होणार आहे, माहित नाही का तुला? काय बोलतायत भाई? तर हा आमचा ग्राउंड. केसांवरून हात जरा कमी फिरव. आमचा ग्राउंड दाखवतात आम्ही. आमचा ग्राउंड आहे, हो, तुझाच आहे. मी विकत घेतलेला आहे. तर पाहिल्याप्रमाणे आमचा अंदाजा बरोबरच निघलेला आहे. दाखवतोच माझी आई. ही आमची आई आहे. इव्हनिंगचा टायमिंग आहे तिथं इकडे येऊन बसायचा. काय करते? हे आमची आजी आहेत. काय करा आजी? काय कराय, काय करा त्याच्यात? तर आम्ही क्लब हाऊसमध्ये एंट्री करणार आहेत. दाखवूयात तुम्हाला काहीतरी. हे आमचा पलावचा क्लब हाऊस आहे. दाखवतो तुम्हाला आतमध्ये काय काय. तर हा आमचा क्लब हाऊस आहे, बघू शकता तुम्ही किती भारी आहे. इकडे कराटेचे क्लासेस होतात. इकडे दाखवतो तुम्हाला थोड्या वेळाने ते. आणि ह्या साईडला जिम आहे. हा मीटिंग एरिया आहे. आणि इकडे आमचं स्विमिंग पूल आणि काय तू विकत घेतलंयस काय सगळं? आहे, आमचंच आहे. काय असू देत, ॲक्सेस दिला म्हणजे आमचंच आहे. हो. इकडे जिम आहे आमची. तर इकडे टेनिस खेळत आहेत. आणखी भरपूर गेम आहेत इकडे. तुम्हाला आणखी दाखवतो एक हळूहळू करून. असे 4-5 गेम आहेत ते तुम्हाला नंतर दाखवूयात आम्ही. नवीन नवीन आहे तर जर होते आमच्याकडून चुकी. माझ्याकडून चुकी होते. इथे आपण मीटिंगही करू शकतो. जशी माझी मीटिंग असेल इकडे, कधी कोणती फ्रेंड मला भेटायला आली तर असं आपण करू शकतो. तिथे क्लायंट येतात मला भेटायला. वापस केसातून हात गेला, जाऊ द्या. चला आता. येतात भरपूर. इकडे जिम आहे, इथे स्विमिंग पूल आहे. हे दाखवलं. इथे आमचं थिएटर बनलेलं. इथे ना आमचं थिएटर बनलं, पण सध्या लॉक आहे. ब्लॉग नाही, तू आजकाल हिरो झालास. एक ब्लॉग का टाकला नाही तर. एका ब्लॉगवर फेमस होतो ना माणूस. आणखी तुम्हाला दाखवतो मी, थांबा.
इकडे चेस आणि या दाखवतोच. हा हेच जुने तर कॅरम होतात आणि चेस वगैरे इथे खेळू शकतात तुम्ही आरामात. तर इकडे कॅरम पण खेळतात आणि टेनिस टेबल टेनिस. टेबल टेनिस आणि चेस वगैरे पण खेळतात. दाखवायचं मला क्लब हाऊस आहे पूर्ण आत तरी. चला आता पुढे दाखवतो आम्ही तुम्हाला. एक्झिट घ्यायचा टाइम आलेला आहे क्लब हाऊसमधून. चला बाहेर आता. अशा प्रकारे आम्ही आता एक्झिट मारलेला आहे क्लब हाऊसमधून. आता आम्ही जात आहे मॅच बघण्यासाठी. त्याच्या अगोदर आम्ही जात आहे डीमार्टला, कारण की आम्हाला घ्यायचे थोडंसं सामान घेतल्यावर आम्ही बनवणार आहेत पॉपकॉर्न, मॅगी 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 खायची. त्यानंतर आम्ही मॅच बघणार आहेत. मॅच चालू व्हायच्या आधी पोहोचू का आपण? तुझा टाइमपास एवढा मॅच चालू आहे, 7:30ला उगाच चालू फिरत होते, बसला 7 बोलून. पण इकडे आम्हाला सायकल पण प्रोव्हाइड केलेले आहेत. कार्ड मारायचं आणि सायकल घेऊन जायच्या. अरे ते नाही बोलते मी. तुझं होणार आहे का? माझी आई आणखी तिकडेच बसलेली आहे. झूम होत नाही. हे बघा माझी आई, नाही होणार. हे बसलेली माझी आई. चला मी काय बोलते 7-7:30ला होणार बरोबर आहे, पण डीमार्ट मध्ये जा, सामान घ्या. डीमार्ट बाजूला तर आहे आपल्या अरे हो, बिल्डिंगच्या बाजूला डीमार्ट आहे. हो पण मॅगी बनवायला पण टाइम लागतो ना, काय असं थोडं. तर गौरी आता फुगलेली आहे माझ्यावर. तर बघूयात आपण काय होतंय. काय घेते गौरी? काय घ्यायची गौरी? रुसूबाई रुसून कोपऱ्यात बसून. अजून काय? पॉपकॉर्न कुठे आहे? हे घ्यायचं. पॉपकॉर्न आम्ही आता शोधत आहेत. फाटा मार खाऊ नको म्हणजे आपण. हे घ्यायचं? काय झालं गौरी? काय नाही झालं, तुला सांगते मी नंतर ना. व्हिडिओ बंद कर. तर गौरीचा राग गेलेला आहे 2 मिनिटात. अशीच आहे गौरी. हां, इथं आता लोक आहेत ना म्हणून सोडलंय तुला, नाही तर सांगितलं असं तुला. काय सांगणार गौरी मला? घरी चल ना, घरी चल सांगते. घरी हे कोणतं घर आहे गौरी? हे कोणतं घर होतं? तर आम्हाला मॅगीच घ्यायची होती, पण मॅगी पण घेतली, पास्ता पण घेतला आणि मला पॉपकॉर्न घ्यायचे होते पण भेटले नाहीत. तर आम्ही घेतली आहे गोष्ट भडंग. भडंग मला खूप आवडते. आम्ही लहानपणी शाळेमध्ये खायचं. कधी खाल्लीच का आयुष्यात? लहानपणी खायचं, पण ते आता आम्हाला आत्ता भेटली मला, म्हणून मी एक पॅकेट उचललेलं आहे. बघूयात, गौरीला पण टेस्ट करूयात. मी तर कधी खाल्ली नाही बा, मी नावच पहिल्यांदा ऐकते. दाखवतो ना तुला टेस्ट. ओके चला 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 गेट उघडाय. फायनली आम्ही घरी आलेलो आहे आणि बघताय तर मॅच चालू झालेली आहे. 3 ओव्हर कंप्लीट झालेली, 48 रन. थोड़ा सा गति में परिवर्तन किया था यहाँ पर और इस शॉट के लिए फील्डर जमाए थे एंड बिलीव इट और नॉट, जैसे दिल्ली में आउट हुए थे, बघूयात काय होते आता जिस पुढे. जगह पर आउट हुए थे. इन्स्टंट वाला मी पण एवढी चालू आहे ना, हे एवढं काय हे नाही करत बसली मी. झाली मॅगी देते साहेबाला. साहेबांचं लॅपटॉपवर काम झालेलं आहे. ठेव ना, तुला मॅगी तर दिली का? गरम आहे. किती झाले? 6 ओव्हर 80 रन. आता मी माझ्यासाठी पण पास्ता बनवलाय. झालं का तुझं मॅगी खाऊन? किती ओव्हर झाल्या? जिंकणारे इंडिया. ये मी बोललेली ना तुला, पण मी तुला बोलले होते जिंकणार म्हणून. शब्द कसा आहे मी माझा? बोललेलो स्टार्टिंगला. मी मला तू बोललेली. प्रश्न विचारलेला कोण जिंकणार, मी बोललेलो इंडिया, ऑलवेज इंडिया.
इंडिया जिंकणार. मी मॅच बघितली ते मॅच आपली जिंकतेच इंडियाची. तुझ्यामुळे जिंकली बस. येस. तर अशा प्रकारे इंडिया जिंकलेली आहे. तर आता आम्ही थोडं खेळायला आलेलो आहेत बाहेर बॅडमिंटन. खाली तर हा आमचा चालू आहे गेम. दाखव एकदा वापस दाखव. तर अपोजिट टीम मध्ये आई आणि दुसरी आमची वहिनी. चला बघूयात कोण जिंकते. जरा नवीन फिल्डर आहे आमचं ह्यो, यंग फिल्डर. घमासान युद्ध चालू आहे. युद्धामध्ये लाकूड आलेलं आहे. विजेती टीम आई. आणि इकडे एक लहान बाळ आहे जे घसरगुंडी खेळणार आहे. खेळा. महायुद्ध चालू आहे. सासू वर्सेस सून. सासूला आउट केलेलं आहे सुनाने ठसन मध्ये. अशा प्रकारे सासू पण कोणापेक्षा कमी नाही हे साध्य करून दाखवलेलं आहे माझ्या आईने. तर विजेता टीम आहे सून. तर असा होता आजचा आमचा हा व्लॉग. आय होप तुम्हाला आवडला असेल. हो. काय बोलायचंय तुला? व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. टाटा.